नमस्कार. मी व्यंकट पनाळे. लोकाधिकार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी आपल्यासमोर अत्यंत वेदना देणारी आणि अत्यंत क्रूर अशी वागणूक ज्या दोन महिलांना दिली ती घटना आपल्यासमोर मी मांडतो आहे. एक 8 दिवसापूर्वी मला ती गोष्ट समजली की लातूर पासून 7-8 किलोमीटर वाचलेल्या पाकरसांगवी गावातील नवीन वसाहतीमध्ये दोन महिलांना मागील 2 वर्षापासून बंदिस्त करून ठेवलेलं आहे. घराला, त्या रूमला, ते घर एक रूमचंच आहे, त्या रूमला बाहेरून कुलूप लावून दरवाजा आणि खिडकी सुद्धा दिसू नये म्हणून मोठं चवाळ समोरच्या बाजूला बांधून मागील 2 वर्षापासून त्या घरात दोन महिला बंदिस्त करून ठेवलेले आहेत. हे समजल्यानंतर मी लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अमोलजी तांबे साहेब यांना मी आणि माझे मित्र शरद झरे दोघं जाऊन भेटलो आणि साहेबांना या विषयाची कल्पना दिली की अत्यंत गंभीर असा हा प्रकार आहे, मानवाधिकाराचं उल्लंघन आहे, महिलावर हा मोठा अन्याय होतो आहे. ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांचं जे मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक आहे त्या पथकाच्या प्रमुखांना एसपी साहेबांनी आदेश दिले आणि त्या पथकाचे प्रमुख तिडके साहेब आणि त्यांची टीम आणि एमआयडीसीचे पोलीस यांनी संयुक्त कार्यवाही करून काल 3 फेब्रुवारी रोजी या बंदिस्त करून ठेवलेल्या दोन महिलांना त्या रूमचं कुलूप तोडून बाहेर काढलं. घटना अशी आहे की या महिलेला आणि तिच्या त्या मुलीला त्या महिलेच्या 2 मुलांनीच त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं सांगून 2 वर्षापासून एका खोलीत बंदिस्त ठेवलेलं आहे. खरं म्हणजे त्यांना बंदिस्त ठेवूनच वेडं केलेलं आहे. त्या रूमची अवस्था अशी होती, बाहेरून बांधलेल्या चवाळ्याला 1 फुटाचं छिद्र खिडकीच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्या छिद्रामधून दररोज भाकर मध्ये टाकायची, पाण्याच्या बाटल्या टाकायच्या, मात्र कुलपाच्या बाहेर त्या दोन्ही महिलाला येऊ द्यायचं नाही. त्यामुळे आत असलेल्या संडास, बाथरूम एवढं गलिच्छ आणि ती सगळी रूम एवढी गलिच्छ झालेली आहे की कुलूप तोडल्यानंतर प्रचंड दुर्गंधी पसरलेली लक्षात आलं. त्या रूम मध्ये कुठेही नीट बसायला जागी नाही, एवढी प्रचंड घाण पसरलेली आहे. नरक यातना जिवंतपणी भोगण्याची पाळी या दोन महिलावर, त्या महिलेच्या 2 मुलांनीच आणली. अत्यंत दुर्दैवी अशी कहाणी. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर त्या 2 महिला काल मुक्त झालेल्या आहेत आणि पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये पोलिसांनी पाठवलेलं आहे. ती वस्तुस्थिती, ती रूम आपण आता पाहणार आहोत. तिथलं काय दृश्य आहे ते आपण पाहूया. हीच ती बंदिस्त खोली, बाहेरून चवाळं बांधलेलं आहे, ते छिद्र आहे. याच त्या दुर्दैवी ही त्यांची 2 मुलं. प्रचंड घाणीचं साम्राज्य आपण हे पाहतो आहोत. या रूम मध्ये त्या 2 वर्ष जीवन कंठित केलं आहे. दुर्गंधी, प्रचंड वास. बाहेर काढल्यानंतर त्या दोन्ही महिला पोलीस पथकासमवेत आपण पाहत आहोत. परिसरातले लोक जमा झालेले आहेत.
विचार करा आता आपण बघलो पण पडदा हटतच नव्हता नाही. दरवाजाजवळ उभं राहणंही शक्य नाही, परंतु 2 वर्ष या नरक यातना या दोन्ही महिलांनी भोगलेल्या आहेत. याच त्या 2 महिला घरचं काहीच नाही, मायलेकी. सगळं बाहेरचं पार्सल आणून मी खायला दिलं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या. पोलिसांनी बाहेर काढल्यानंतर त्यांना रिक्षामधून घेऊन जात आहेत. त्यांच्या आरोग्याची तपासणी आणि पुढील कार्यवाही आता होईल. लोकाधिकार न्यूज, लातूर.